नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी मेड सिंपलच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आजचा जो काय आपला सेशन आहे मेनली की राज्यसेवेच्या प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून कसं नियोजन असावं, प्रिलिम्स कधी होऊ शकते आणि जागावाढ आहे किंवा इतर जे काही मुद्दे आहेत त्याविषयी चर्चा करून एक अभ्यासाला मोमेंटम देण्याचा प्रयत्न करूया किंवा स्टार्ट देण्याचा प्रयत्न करूया. राईट. तर सगळ्यात पहिले बघा, जी महत्वाची गोष्ट ज्यासाठी मॅक्झिमम विद्यार्थी इथं आहेत की परीक्षा कधी होईल सर. म्हणजे सगळ्यांचाच हा प्रश्न आहे महत्वाचा की सर परीक्षा कधी होईल. तर बघा, दोन पॉसिबिलिटी ह्या असतात. त्याच्यामध्ये दुसरी पॉसिबिलिटी जी आहे, डीवायएसपीच्या जागा वाढीबद्दल अभिमान पवार सरांकडे रिक्वेस्ट करा. ठीक आहे, ते आपण बोलूया काय काय करता येईल किंवा काय नाही. सगळ्यात पहिले मी जे सांगतोय की डेट बद्दलचा विषय, दोन पॉसिबिलिटी ह्या आहेत की जर ऍग्रीच्या जागा राज्यसेवा 2024 जे आपला ऑलरेडी मोठ्या संवर्गाची परीक्षा आहे, जी आपली ऑलरेडी 25 ऑगस्टला होणार होती, त्याच परीक्षेत जर ऍड केल्या तर काय होऊ शकतं, कमीत कमी 45 दिवस लागू शकतात प्रिलिम्स होण्यासाठी. बेसिक रिझन काय की त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेणं, त्यांच्यासाठी लिंक ओपन करणं, सगळ्यांचे हॉल तिकीट परत जनरेट करणं, ते रँडमायझेशन करणं, पेपर ऍडिशनल प्रिंट करणं, या सगळ्यासाठी मिनिमम एक 45 डेजची आयोगाला तयारी लागू शकते. आणि त्याचा जर विचार केला तर मिनिमम 45 डेज मध्ये पुढे डेट जर मिळाली तर 45 डेज मध्ये, नाही मिळाली तर मे बी 2 महिने पण पुढे जाऊ शकते. पॉसिबिलिटी आहे, लगेच गाजावाजा करू नका किंवा याच्यावर पॅनिक होऊ नका. दुसरी पॉसिबिलिटी ही आहे, म्हणजे मिनिमम 45 डेज म्हणल्यावर 1 महिना 2 महिने, मिनिमम 40 डेज म्हणल्या 46 डेज, 2 मंथ, 3 मंथ, 4 मंथ कधी पुढे जाऊ शकते. आता दुसरी जी केस आहे, जर आयोगानं ऍग्रीची स्पेशल ऍड काढली, म्हणजे त्यांनी ही जी आपली ऍड आहे जी 25 ऑगस्टला होणार होती याच्यामध्ये जागा न टाकता सेपरेट ऍग्रीसाठी एक ऍड जर काढली, तर त्या केसमध्ये राज्यसेवा पुढच्या 8 दिवसापासून कधी होऊ शकते. म्हणजे जर एमपीसीने खूप इगोवर घेतलं आणि म्हटले की तुम्ही आमचा इगो हॉट केला, आता आम्ही तुमचा इगो हॉट करणार, 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, कधी म्हणजे इमिडिएटली कधी घेऊ शकते. कारण आपण आता हे आर्ग्यू करू शकत नाही की आमचा अभ्यास झाला नाही किंवा अभ्यासाला वेळ मिळाला नाही, बरोबर आहे. त्यामुळं मला असं वाटतं की जोपर्यंत आयोगाकडून ऑफिशियली डेट येत नाही तोपर्यंत मेन्सचा अभ्यास चालू करण्यात काहीच पॉइंट नाही. कारण जर परीक्षा 15 दिवसात झाली प्रिलिम्सची तर आपला करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. त्यामुळे हे काळजीपूर्वक सांगतोय मी, हे लक्षात घ्या. जर राज्यसेवेला आणि कंबाईनला एकत्र केलं तर खूप मोठ्या पॉसिबिलिटीज आहे त्याच्यामध्ये. टेक्निकल प्रॉब्लेम्स काय काय असू शकतात आयोगापुढे. सगळ्यात पहिलं की साधारण 1 ऑगस्टला एज पकडलं जातं, आता ऑलरेडी 1 महिना झालेला आहे, मग कुठलं एज पकडायचं, बरोबर आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की ह्याच ऍड मध्ये करण्यापेक्षा मग आयोग हा पण विचार करेल की 24ची ऍड पूर्ण कॅन्सल करून एक नवीन ऍड 24चीच, म्हणजे नवीन जाहिरात टाईप मध्ये, याच्यामध्ये मग राहिलेले बाकीचे संवर्ग, सगळे संवर्ग मिळून जी 24ची आपली ऍड राहिली होती तर ती 24च्या, जसं डिसेंबर 2023 ला एक ऍडव्हर्टिजमेंट आली होती तशी ऍडव्हर्टीज आता काढू शकते, ही एक पॉसिबिलिटी आहे. आणि अशा खूप साऱ्या टेक्निकल इश्यूजमुळे, टेक्निकल प्रॉब्लेममुळे अजून डेट आलेली नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच जणांनी आंदोलनाच्या वेळेस पण ही गोष्ट म्हणत होती की आजच्या आज नोटिफिकेशन आलं पाहिजे, त्यात मी पण एक होतो, नो इग्युफिकेशन ओनली नोटिफिकेशन. पण तिथे आपल्याला काय वाटत होतं की आयोग पोस्टपोनचा गेम करेल, म्हणून जेव्हा आयोगानं ऍटलिस्ट ट्विटर किंवा त्यांच्या टेलिग्रामच्या ऑफिशियली सांगितलं की एक्झाम पोस्टपोन होत आहे, तर तेव्हा आपली पहिली जी मागणी होती ती मान्य झाली होती, बरोबर. सगळ्यांना एक सुटकेचा श्वास मिळाला की ज्यासाठी सगळेजण तिथे आंदोलनात आले होते, मॅक्झिमम राज्यसेवेचे विद्यार्थी पर्टिक्युलरली, त्यात तो एक दिलासा मिळाला होता. त्यामुळं मला असं वाटतं की त्या आंदोलनाविषयी अजून नंतर आपण चर्चा करूया, जमलं तर उद्याच मी त्याच्यावर चर्चा ठेवूया, त्याच्यावर नंतर तो वेगळा विषय. सध्या इथं माझं असं म्हणणं आहे की राज्यसेवेचा अभ्यास करत असताना आता मेन्सच्या अभ्यासाची घाई करू नये. पुढच्या काही दिवसामध्ये नोटिफिकेशन येईलच किंवा आयोग त्या बाबतीमध्ये सांगेल. एक पॉसिबिलिटी अशी पण असू शकते की आयोग पहिले काय करेल, ऍग्रीची जर सेपरेट जागा काढायची असेल ऍड, तर सरळ सेपरेट ऍड काढेल, म्हणजे त्याची डेट पण एक टेंटेटिव्ह पुढची देऊन टाकेल आणि राज्यसेवेचा नंतर विचार करेल. आता ऍक्च्युअल मध्ये आयोगाला खूप हार्ड झालेली ही गोष्ट, हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, मी फार जिम्मेदारीने आणि जबाबदारीने बोलतोय की एक शक्यता ही की त्यांचा इगो पण हटा झालेला असू शकतो. तर आयोगाच्या बोलण्यातून कधी कधी किंवा इन्फॉर्मली जिथं आपल्या ज्या गोष्टी कळल्या त्यातून, एसीबीसीच्या लिंकच्या वेळेस पण आयोग तयार नव्हतं. आयोगाचं म्हणणं होतं की आम्हाला
आता परीक्षा घेऊ द्या, आम्ही नंतर विंडो ओपन करून देतो. आपण काय बऱ्याच लोकांनी काय म्हटलं की टेक्निकल इश्यू येईल, नंतर परीक्षा कोर्टात अडकेल वगैरे वगैरे. आयोग म्हणलं त्याची काळजी आम्ही घेऊ, त्याची जबाबदारी आम्ही घेऊ की लिगल पद्धतीनं त्याला कसं फिट करायचं. तर आपण सगळ्यांनी जे काय बाकीच्या मंडळींनी फोर्स करून ती लिंक ओपन करायला लावली, ते आयोगाला पटलेलं नव्हतं परीक्षा पोस्टपोन करणं. आता परत आयोगाला आपण या पद्धतीनं फोर्स करणं पोस्टपोन साठी हे पण आयोगाला आवडलेलं नाही. त्यामुळं आता आयोग काय निर्णय घेतं हे बघण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे जी शक्यता मला अशी वाटते की एकदम विद्यार्थ्यांच्या फेवर मध्ये काहीतरी करेल असं अजिबात वाटत नाही. त्यामुळं एक भीती ही आहे की परीक्षा 15 दिवसात झाली तर आपली पूर्ण तयारी होऊन मानसिकरित्या अभ्यासानं आपण तयार असलं पाहिजे, किंवा परीक्षा 1-2 महिन्यांनी जरी झाली म्हणजे तरी आपल्याला त्या अनुषंगाने तयारी करता आली पाहिजे. सध्या इमिडिएटली प्रिलिम्सचाच अभ्यास करायचा, राईट. आता प्रिलिम्सचा काय करायचा, कसा करायचा, मला असं वाटतं की ज्या विद्यार्थ्यांना शेवटी असं वाटत होतं की आता एक चान्स, शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह एक फक्त मला चान्स मिळावा आणि परीक्षा पोस्टपोन होईल, त्यावेळेस तुम्हाला जे वाटलं ना की माझं हे करायचं राहिलं, मला हे करायचं होतं, किंवा मी हे जर केलं असतं तर मला अजून फायदा झाला असता, तर त्या गोष्टी आता करा. जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला असं वाटलं होतं की आता परीक्षा जर 25 ऑगस्टला झाली तर माझं हे करणं होणार नाही, त्यामुळे माझं नुकसान होऊ शकतं, तर त्या गोष्टी आता करा इमिडिएटली पुढच्या 2-3 दिवसामध्ये. मग ते व्हॉट एव्हर ते काही का असे ना. एखाद्याला वाटलं की मी करंटचं जीके टुडेचे क्वेश्चन सोडवले पाहिजे, एखाद्याला वाटेल की मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 21,000 मधले पॉलिटीचे क्वेश्चन सोडवले पाहिजे, एखाद्याला असं वाटेल की मी युपीसीचं जे करंटचं मटेरियल ते एकदा स्कॅन करायला पाहिजे का, त्यातून काही बिट्स येतात का. तर जे काय तुम्हाला वाटतं ते पुढच्या 2-3 दिवसामध्ये केलं पाहिजे. याच्यानंतर जेव्हा डेट येईल, जेव्हा मे बी पुढच्या आठवड्यात तर यायलाच पाहिजे, काही ना काही आपल्याला त्या ठिकाणी ऍटलिस्ट हिंट तरी मिळेलच अशी अपेक्षा मला वैयक्तिक आहे. जेव्हा मिळेल तेव्हा आपण परत एकदा त्याविषयी जास्त प्लॅन करू. किंवा बघ एकदम सेफर साईड म्हणून मला काय वाटतं की जे आपण शेवटी काय करत होतो की हिस्ट्री वगैरे जो पार्ट आहे तर जास्त त्यात नको वेळ घालवायला शेवटी, कारण काय होतं की किती येईल काय येईल माहित नसतं. मग आता तुम्ही हिस्ट्री सारखा विषय घेऊ शकता जो जर समजा प्रिलिम्स कदाचित पुढे गेली तर मेन्सला पण आपल्याला आहे, प्रिलिम्सला पण आहे. त्यानंतर अजून थोडस इकॉनॉमीचा जो काय पार्ट असतो, जसं त्याच्यामध्ये आपल्याला थोडस सर्च करावं लागतं, जसं इंडिया बुक आहे, त्यातल्या काही फॅक्ट वगैरे आहेत जे प्रिलिम्सला पण येऊ शकतात. स्कीमचा पार्ट आहे, प्रिलिम्सला पण आहे, मेन्सला पण आहे. ज्या लोकांना असं वाटतं की आपल्याला थोडस जे लॅकिंग एरियाज होते जसं सायन्स अँड सायन्स जनरल सायन्स मधले, तर सायन्स मधल्या गोष्टी तुम्ही आता करू शकता. इमिडिएट परीक्षा झाली तर फायदा होईल, पण लांबली तर मग तेवढा फायदा होणार नाही. तर मला असं वाटतं की प्रत्येकानं आपापल्या इंडिव्हिज्युअल लेवलला, वैयक्तिक लेवलला ज्या गोष्टी आपल्याला करायच्या राहून गेल्या त्या पहिले केल्या पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा जागावाढ विषयी होता. तर जागावाढ विषयीचा जो मुद्दा आहे, मी जेवढ्यांकडून इनपुट्स घेतले किंवा मी जेवढ्यांसोबत बोललो, ज्यांच्यावर माझा विश्वास आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की टेक्निकली म्हणजे काय म्हणता येईल त्याला, जे जी आर वगैरे किंवा आयोगाचे जे काय कार्यपद्धती आहेत त्याच्यामध्ये जागा वाढला काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे हा की ज्या जागा ऍक्च्युअल मध्ये आतापर्यंत राज्यसेवेत यायला पाहिजे त्या न आल्याचं कारण एक होतं आकृतीबंधचं एक कारण कळालं होतं. तर त्या आकृतीबंधावर जर काम केलं तर त्या जागा येऊ शकतात. जसं आता जी काय आज काल 1-2 दिवसात न्यूज चालू आहे की पदोन्नतीचा जो आहे महसूल विभागाच्या, तर त्यासाठी 100% पाठपुरावा करता येऊ शकतो आणि त्या पण जागा आणता येऊ शकतात. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या डीसी जागा आहेत, तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत, या जागा आपल्याला आणायला काही अडचण नाही जर आपण चांगले प्रयत्न केले तर. ती एक पॉसिबिलिटी आहे. दुसरी गोष्ट मी जे सांगितली आकृतीबंधाचा जो विषय आहे तो जर मार्गी लागला तर त्या जागा पण येऊ शकतात. राहिला प्रश्न दुसरा की ह्या जर ऍग्रीची जागा सेपरेट काढली तर यात जागा वाढ होतील का नाही. माझं वैयक्तिक असं म्हणते की 30 सप्टेंबर पर्यंत जेवढ्या जागा आयोगाकडे येतील तेवढ्या आयोगाला बाय डिफॉल्ट 24 मध्ये ऍड करावं लागतील. त्यासाठी आपल्याला आयोगाकडे नाही, गव्हर्नमेंटकडं, पर्टिक्युलर डिपार्टमेंट्सकडे, मिनिस्ट्रीजकडे पाठपुरावा करावा लागेल आणि 30 सप्टेंबरच्या आत त्या जागा एमपीसीला पाठवाव्या लागतील, जेणेकरून त्या आपल्या चालू परीक्षेमध्ये म्हणजे 25 ऑगस्टला जी होणार होती त्या परीक्षेमध्ये ऍड होतील. त्यासाठी पण निश्चितच काम चालू होईल. जसं काही कळेल मला मी ते अपडेट देईलच, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. दुसरा महत्वाचा गोष्ट जागा वाढ ह्या सगळ्या गोष्टी जे लोक ऍक्टिव्हली काम करत नाहीत त्यांनी अभ्यास करावा.
ज्यांना मदत करणं शक्य आहे त्यांनी मदत करावी. म्हणजे तुमच्या ओळखीचे आमदार, खासदार, मंत्री कोणी आहेत त्यांना जाऊन निवेदन दिलं, त्यांना थोडं व्यवस्थित एक्सप्लेन करणं की बाबा सर हे फक्त टेक्निकल आणि रेड टेपिझममुळे अडकलेली गोष्ट आहे, याच्यामध्ये काही गव्हर्नमेंटला वेगळा खर्च करावा लागणार नाही. मेनली प्रत्येक लोकप्रतिनिधी किंवा मिनिस्टर्स म्हणा किंवा मोठमोठे व्यक्ती का बरं अपोज करतात गव्हर्नमेंट मधले, की ऍडिशनल खर्च गव्हर्नमेंटला असतो, ऑलरेडी खर्च खूप झालेला असतो. त्यांना ही गोष्ट पटवून देणं फार महत्वाचं असतं की ह्या फक्त रेड टेपिझममुळे अडकलेल्या जागा आहेत. असंच ह्या जागा आणण्यामुळं नवीन तुम्ही काहीतरी पोस्ट काढताय आणि त्यात महसुलामध्ये भर पडणार आहे असा प्रकार नाहीये. हे कन्व्हिन्स करून ज्यांना शक्य आहे त्यांनी केलं पाहिजे. उरलेल्या मंडळींनी जिथं ट्विटरवर असेल तिथं ट्विट केलं पाहिजे, जिथं अजून कुठं शिष्टमंडळ जायचं असेल बोलवलं तर तिथं गेलं पाहिजे. आणि प्रत्येकानं आपापल्या लेवलला, परत कुठला पक्ष असेल, कुठली संघटना असेल किंवा काही असेल, तर विद्यार्थ्यांचा धर्म हा अभ्यासाशी असला पाहिजे, जागा वाटशी असला पाहिजे. मग ते कोणी का करेना. भलेही माझी आयडियोलॉजी समजा शिवसेनेची आहे आणि मी एकदम कट्टर काँग्रेसच्या अपोजिट आहे, पण काँग्रेसचं कोणी काम करत असेल तर मी काँग्रेसला मदत केली पाहिजे. मी काँग्रेसच्या विचारसरणीचा आहे, कोणीतरी भाजपचं काम करतंय, आपण भाजपला सपोर्ट केला पाहिजे. त्या ठिकाणी हे बघितलं नाही पाहिजे की हा पक्ष तो पक्ष ह्या गोष्टी. आपला एकच पक्ष जागा वाढ, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा होता आपला की जाहिरातीची दशा, आता तुम्ही त्याबद्दल बऱ्यापैकी गोष्टी बोललेलो आहे. टेक्निकल गोष्टींवर आयोगाचं काम चालू आहे, त्यामुळं आयोगाला वेळ लागतोय. त्यामुळे आपण त्या ठिकाणी फोर्स करू शकत नव्हतो की तुम्ही लगेच नोटिफिकेशन काढा. मी स्वतः त्यात होतो, नो इग्युफिकेशन. फक्त आपल्याला इग्युफिकेशन एक शब्द मी का वापरला होता की आयोगाने आपला गेम करू नये. आणि जेव्हा आयोगाने ऑफिशियली पुढे ढकलली म्हटलं ना, तिथं आपण सगळं युद्ध जिंकल्यासारखं होतं. कारण आयोगाला सगळ्या गोष्टी मान्य होत्या. आयोगाला सेपरेट ऍड तर सेपरेट ऍड, ऍग्रीची एकत्र ऍड तर एकत्र ऍड, हे पण तयार होतं आयोग. फक्त आयोगाचं एवढंच म्हणणं आम्हाला परीक्षा 25 ऑगस्टला घेऊ द्या. याच्यावर आयोग एवढं अडून बसलं होतं की शेवटच्या दिवशी 10 वाजेपर्यंत जवळपास निर्णय झालेला नव्हता, मला जेवढी माहिती त्यापर्यंत. त्या गोष्टी कशा झाल्या, काय झाल्या त्याबद्दल मी बोलणार नाही. ज्यांनी ऍक्च्युअली मध्ये याच्यामध्ये काम केलं, ज्यांच्यामुळे ह्या गोष्टी बऱ्यापैकी झाल्या, शक्य झालं तर आपण त्यांना आणू, त्यांच्याकडून ह्या गोष्टी ऐकून घेऊ, म्हणजे अजून त्यात क्लॅरिटी आणि ऑथेंटिसिटी येईल. बऱ्याच वेळेला का मी एखादी गोष्ट सांगताना ते माझं व्हर्जन तयार होऊन जातं, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. अजून दुसरा जो महत्वाचा, आता ठीक आहे, आता कमेंट मधले आपण घेऊया. जो होता याचा गव्हर्नमेंट स्कीम साठीच एक आपण करू, मी नोट केलं ते, म्हणजे हे कमेंट तर तिथं राहतीलच, आम्ही बघून घेईल. ऑडिओ चॅनल वरती टाकणार आहात का, अजून मी काय ठरवलं नाही. लेक्चर बनवा सर यावर सर्व स्कीमचं लेक्चर, ही पण अजून चांगली आयडिया दिली. थँक्यू सर. यस करा. P2P मध्ये तर आपण जसं मला खूप जणांनी जनरल सायन्स बद्दल आले बघ खाली, जनरल सायन्स इकॉनॉमिक्स वर P2P घ्या, त्याचा पण आपण निश्चित विचार करूया. फक्त एकच गोष्ट आहे, मी का सगळ्या गोष्टी आता चालू करत नाही, ऑलरेडी माझ्याकडून वैयक्तिक मॅनेजमेंट होत नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी डिले होतात. सगळ्यांना माहिती, कधी कधी लेक्चर पण डिले होतात, आपले सेशन्स पण आपल्याला बऱ्याच वेळेला डिले करावं लागले, कॅन्सल करावं लागले. त्यामुळे एखादी इन्स्टिट्यूट चालू करायचं आणि लगेच बंद करायचं असं नको. त्यामुळे आपण नोटिफिकेशनची वाट बघूया. आयोगाच्या डेट कळल्या, समजा असं वाटलं की 2 महिने वेळ आहे, आपण निश्चित चालू करा. पण 15-20 दिवसाचा असेल तर आपण काहीच करणार नाही. ज्या आहेत त्या गोष्टीमध्ये प्रिलिम्सला सामोरं जायचं. 20 दिवस जरी असेल तरी नाही, 1 महिना प्लस जर काही गेलं तर आपल्याला नवीन गोष्टी करता येऊ शकतात. राईट. त्यामुळं आयोगाची डेट येईपर्यंत नवीन इनिशिएटिव्ह नाही, पण हे सगळे इनिशिएटिव्ह आपण कंबाईनसाठी पण करणारच. सर निदान किती दिवस, मी सांगितलं एक मिनिमम 15-20 डेज तरी भेटायला पाहिजे, मिनिमम 20 डेज. कृषीवर ऍड करून नवीन जाहिरात येईल, ते मी सांगितलं तुला. सॉरी भूषण, तुम्ही जे म्हणताय ना, मी आधी एक्सप्लेन केलं की आयोगामध्ये पण अजून क्लॅरिटी नाहीये. आयोगाला टेक्निकल गोष्टी चेक करायच्यात. खूप मोठा आणि खूप काय कॉम्प्लिकेटेड इश्यू आहे अग्रीच्या जागांचा नाही, थोडक्यात की कशात ऍड करायचं, ती परीक्षा कशी घ्यायची. आयोगापर्यंत जागा गेल्या, आयोगाला ते घ्यावाच लागणार आहे. तेवढ्या विद्यार्थ्यांना नोकरी भेटणारच आहे, फक्त ती कशाच्या माध्यमातून, राज्यसेवेमधून मिळते का सेपरेट ऍड मधून, तो एक वेगळा आहे. मध्ययुगीन इतिहास हा बऱ्यापैकी हाती लागत नाही, याचा कार्यक्रम कर सर. ठीक आहे, आपण मध्ययुगीनचा पण विचार करूया. महत्वाचे प्रश्न त्यातल्यात नॉर्थ इंडियामध्ये किंवा इतर स्टेट PCS मध्ये, UPSC मध्ये जे काही प्रश्न विचारले, शक्यतो त्याच अँगलने MPSC प्रश्न विचारते. कारण महत्वाचे इव्हेंट्स, महत्वाच्या पर्सनॅलिटी मध्ययुगीन इतिहासामधल्या जवळपास कव्हर होतात त्या प्रिव्हियस क्वेश्चन्स नुसार. ते क्वेश्चन मी ऑलरेडी चॅनलवर खूप टाकले होते, तर आपण त्या पद्धतीने एक इनिशिएटिव्ह करूया. बघा, उद्याची प्रिलिम्स पोस्टपोन करून नुकसानच झालं का, तर माझं स्पष्ट मत आहे की शेवटी असं झालं होतं. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल पण दिलं होतं, जे विद्यार्थी मला सारखा मेसेज करायचा, परीक्षा पुढे जायला नको, शेवटच्या 4-5 दिवसामध्ये सर अशी त्यांची मागणी होती, सर आंदोलनाला काही खर्च लागला तर मला सांगा, मी देतो. कारण सगळ्यांची जी मानसिकता होती ना, किंवा जे त्याला म्हणतो आपण त्या परीक्षेच्या झोन मध्ये जाणं,
किंवा आपण त्या टेम्परामेंटवर काम करणं. टेम्परामेंटच नव्हतं राहिलं कुणाचं. ज्यांचा अभ्यास झाला ते त्याच लेवलला होते, ज्यांचा नाही झाला ते पण त्याच लेवलला होते. त्यामुळे ही गोष्ट आपण बघितली पाहिजे की इमिडिएटली परीक्षा पोस्टपोन होणं मॅक्झिमम विद्यार्थ्यांची इच्छा होती, त्यामुळे नुकसान झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्यानंतर ऍग्री जागा वेगळी बोललोय मी. राज्यसेवेचा फॉर्म भरता येईल का आता? नवीन मुलांना कधी भरता येईल? मी जसं म्हटलं, जर 23 डिसेंबरची ऍड कॅन्सल केली आणि पूर्ण जाहिरात नवीन आणली, पूर्ण जाहिरात म्हणजे जसं 25 येणार आहे तशी 24 साठी आणि नवीन जर जाहिरात आणली, 100% सगळ्यांना फॉर्म भरता येईल, फॉर्म ओपन होईल. अवघड वाटतंय मैदानात शरद पवार साहेब, अभिनय पवार साहेबांचा शब्द आहे. बघा, मला असं वाटतं की मोठे लोक जेव्हा शब्द देतात ना, ते खूप विचार करून टेक्निकल गोष्टींचा देत असतात आणि त्यांना त्या शब्दाला जागावं लागत असतं. त्यामुळे आपण एवढा तर ट्रस्ट त्यांच्यावर ठेवू शकतो, कोणी का असे ना. म्हणजे अभिनय पवार साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत, किंवा अजून कोणी का असे ना, ज्यांनी जे शब्द दिलेत शक्यतो मला वाटतं की ते पाळणारच आहेत, त्यात काही ते गफलत होऊ देणार नाहीत. मग प्रिलिम्स कशी होईल एवढ्या लवकर? तेच सांगितलंय, त्याच्यामध्ये खूप जास्त जर तर डेट आयोगाच्या कोर्टमध्ये आहे, 100% आयोगाच्या कोर्टमध्ये आहे. मी पहिल्यापासून सांगत आलो. ऍग्री ऍड होऊन 40-45 दिवस लागतात पण म्हणतात, बरोबर. 2 केस आहेत ना, ऍग्री सेपरेट आली तर वेगळं होऊ शकतं, याच्यात ऍड झाली तर वेगळं होऊ शकतं. याच्यात ऍड होताना पण 2 कंडिशन आहेत. ह्याच जाहिरातीत ऍड झाली तर नवीन पोरांना संधी नाही, जर ही कॅन्सल करून नवीन जाहिरात आणली तर नवीन पोरांना संधी. करेक्ट करेक्ट करेक्ट. कंबाईनची जाहिरात कधीपर्यंत येईल? सगळ्यात महत्वाचा प्रश्न एकदम उशिरा विचारला. कंबाईनच्या बाबतीमध्ये एक गोष्ट टेक्निकल समजून घ्या. मी कधीपासून म्हणजे लहानपणापासून सांगत आलोय, कंबाईनला एक प्रेशर ग्रुप नाही, असा सेपरेट कंबाईनचा तयारी करणारा प्रेशर ग्रुप नाहीये की जो याच्यामध्ये ऍक्टिव्हली काम करेल. त्यामुळं कंबाईनचा पाठपुरावा फार कमी होतो, हे मी मान्य करतो प्रामाणिकपणे. त्यामध्ये माझी चूक असेल तर मी ती पण मान्य करतो की मी कुठेतरी कमी पडतोय, 100% कमी पडतोय. पण मी 100% तुम्हाला याची गॅरंटी देतो, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे निवेदन दिले. अजून एक निवेदन त्याच्यावर फक्त सही व्हायची राहिली, ते झाली की मी अपलोड करेल. ते बाकीच्यांना पण माहिती, दुसऱ्या 2-3 चॅनल वाल्यांना पण माहिती आहे, ज्यांनी याच्यामध्ये मला मदत केली, त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह केला. राईट. कंबाईनच्या जाहिरातीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे? आयोगाकडे जर जागाच आल्या नाही तर आयोग ऍड कशी काढेल आणि आयोग डेट तरी कशी देईल? त्यामुळं ही मागणी आयोगाकडे न करता ही गव्हर्नमेंट कडे करणं रास्त होतं. आता पूर्ण आंदोलनाच्या वेळेस मी एखादी गोष्ट काही टेक्निकल सांगितली असती तर खूप रोष ऑलरेडी आपल्याला ट्रोल करणारे काही कमी नाहीत, त्यांना एक वाव मिळाला असता, म्हणून आपण याच्यावर काही बोललो नाही. आयोगाकडे काहीच नाहीये कंबाईनच्या बाबतीत, ते सगळं आहे गव्हर्नमेंटकडे. गव्हर्नमेंट कडून सुधारित किंवा ज्या काय जागा आहेत त्या सगळ्या जर गेल्या तर आयोगाला डेट डिक्लेअर करायला काहीच प्रॉब्लेम नाही. भले लवकर करेल, नंतरची करेल, पण सध्या जो बॉल आहे तो गव्हर्नमेंटच्या कोर्टात आहे. त्यामुळे मागणी गव्हर्नमेंटकडे गेली पाहिजे, एमपीएससी कडे नाही. हे फार जबाबदारीनं आणि काळजीपूर्वक सांगतोय. ऍड होणार नाही का सर? टेक्निकली तरी ते डिफिकल्ट आहे. 30 सप्टेंबरच्या नंतर मला जेवढं कळालंय, मला खूपच जास्त टेक्निकल गोष्टी माहित नसतात, जेवढ्या थोड्याफार मला कळतात त्याच्यानुसार तरी तसंच आहे. राज्यसेवा परीक्षा, भागवत जोकरे, राज्यसेवा परीक्षा कधी होईल सर? आम्ही ऑलरेडी डिस्कस केलं, तुम्ही थोडे लेट जॉईन झाले. राज्यसेवा परीक्षा कधी होईल हे एमपीसीला पण माहित नाही, कारण एमपीसी पण याच्यावर अजून चर्चा करते, विचार करते. 2-3 कंडिशन मी सांगितल्यात केस, त्याच्यानुसार होऊ शकतं. कंबाईनच्या मुलांना काय मिळालं? बघा, कंबाईनच्या मुलांना काय मिळालं मी थोडक्यात सांगेल तुम्हाला. काल एक शिष्टमंडळ रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या पवार साहेबांना भेटलं आणि ते लवकरच सीएम यांना पण भेटणार आहे असं मला त्या निवेदनात वाचायला मिळालं. तर तुम्हाला याचा 100% फायदा होईल. जो इश्यू ऑफिशियल लेवलला जात नव्हता, इनिशिएट होत नव्हता, सीएम लेवल पर्यंत गेला नव्हता, तो सीएम लेवल पर्यंत जाण्याचं काम ह्या आंदोलनामुळे झालेलं आहे. त्यामुळं कंबाईनच्या मुलांना काही मिळालं नाही हे मला बिलकुल पटत नाही गोष्ट. आता मी हे जर आंदोलनाच्या वेळेस बोललो असतो किंवा त्यावेळेस बोललो असतो, कदाचित खूप जणांना राग आला असता. मला सांगा, आंदोलन जे सुरू झालं त्याच्यामध्ये महत्वाची मागणी काय होती? कंबाईनच्या जागांसाठी होती, राज्यसेवांची जागा होती? अजिबात नाही. 2 पहिल्या प्रमुख मागण्या होत्या. एक पहिली सगळ्यात मागणी होती ऍग्रीच्या जागा आल्या पाहिजे, बरोबर. दुसरी राज्यसेवा पोस्टपोन झाली पाहिजे. राज्यसेवा पोस्टपोन ही पहिले झाली, ऍग्री जागा आल्या हे आयोगानं मान्य केलं, फक्त ते कशा काय ते अजून क्लिअर झालं नाही. दोन्ही गोष्टी ज्या आंदोलनासाठी होत्या त्या झाल्या. नंतर काही लोकांनी, त्यात कदाचित मी पण असेल, एखादा मेसेज माझा पण गेला असेल की कंबाईनच्या जागा ऍड करायच्यात, आंदोलनाला या. कदाचित असं होऊ शकतं मे बी की आंदोलनाला येण्यासाठी काही लोकांकडून चुकून अपील केलं जाऊ शकतं, काही लोकांकडून मुद्दाम अपील केलं जाऊ शकतं. पण एखाद्या आंदोलनामध्ये सुरुवातीला जो मुद्दा नाहीये तो नंतर आणला. ऑलरेडी ही गोष्ट लक्षात घ्या, गव्हर्नमेंटला
कधीच कुठल्याच गव्हर्नमेंटला, म्हणजे ते आघाडी असो, युती असो, किंवा तुमच्या अमेरिकेतलं कुठलं गव्हर्नमेंट असो, एखादं प्रोटेस्ट, एखादं आंदोलन हे कधीच आवडत नसतं. आणि त्यातल्या त्या आंदोलनामध्ये नवीन नवीन डिमांड जर वाढायला लागल्या तर गव्हर्नमेंट अजून त्याला दडपण्याचे चान्सेस असतात. आणि आपण शेवटी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. कंबाईनची ऍडला खूप वेळ लागतोय, 100% लागतोय, हे मला मान्य आहे. मी आधी पण तुम्हाला म्हटलं होतं वेळ लागू शकतो, भरोशावर बसू नका, पाठपुरावा करावा लागेल. आता त्यात मी का करत नाहीये हा प्रश्न जर मला विचारला तर सांगतो की मला तेवढा वेळ नसतो, बाकी गोष्टी पण जिथं जिथं शक्य आहे मी ते केलं. ऍक्च्युली कंबाईनला एक सेपरेट प्रेशर ग्रुप नाहीये. राज्यसेवेला कसे थोडं काय झालं ते एक मुलांचा एक प्रेशर ग्रुप असतो, तो तयार होतो, तो ऍक्टिव्हली काम करतो. सर कंबाईनच्या ऍडला सब रजिस्टर एक्साइज त्याबद्दल मला माहित नाही. कंबाईन जाहिरात 10 डेज मध्ये येईल असं समजत आहे. मला हे सोर्सेस बद्दल अजिबात विश्वास नाही. 10 दिवसात कंबाईनची ऍड, माझ्याकडे अजिबात सोर्स आहे, माझ्याकडे मी बोलू शकत नाही. भलेही अशी एखादी गोष्ट टाकून मेंबर वाढणं असेल तर ते मेंबरही मला नको, पण ही गॅरंटी मला अजिबात नाहीये 10 दिवसात ऍड येईल. आयोग जे करेल ते ऐकावं लागेल, विरोध धरून जमणार नाही. आता 100% खरी गोष्ट बोलला तुम्ही. वॉरियर एमपीएससी 100% खरं आहे. पेपर स्क्रॅप होण्याचे चान्स किती आहेत सर? आहेत. जर परीक्षा खूप लांब गेली तर पेपर स्क्रॅप होऊ शकतात आणि मग परत पेपर प्रिंट होऊ शकतात, पण ते एवढे टेक्निकल आपल्याला माहिती नाही. हे फक्त आपल्या अंदाज आहेत. रेकॉर्डिंग असणार आहे का सर? नंतर बघू आपण. इथून पुढे स्टडी बद्दल, स्ट्रॅटेजीवर, टेम्परामेंटवर बद्दल सांगा. टेम्परामेंटवर एकच गोष्ट मी सांगेल, त्याच्यामध्ये आपलं जर चॅनल असेल तर ते पण पहिले आणि डिलीट करून टाका, लिव्ह करा. का सांगतो मी, 21 जुलैला परीक्षा होणार होती, बरोबर आहे. त्यावेळेस जवळपास सगळ्यांची तयारी झाली होती, पण ती परत पोस्टपोन झाली. जेव्हा 25 ऑगस्टला परीक्षा डिक्लेअर झाली तेव्हा सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित चालला होता. मग शेवटी असं काय झालं की सगळ्यांचं मनस्थिती बिघडली. त्याचं कारण आहे काय म्हणतात, बऱ्याचशा सोर्सेस कडून गोष्टी कळायला लागल्या की अॅग्री जागा ऍड होणार, अॅग्रीच्या ऍड झाल्या की राज्यसेवा पोस्टपोन होणार. याच्यामध्ये सगळ्यांची मानसिकता एकदम हल्ली. कोणी असं फार रेअर कोणीतरी होतं की जे शांततेने आपला आपला अभ्यास करत होतो या गोष्टीमध्ये. त्यामुळे माझं म्हणणं आहे टेम्परामेंटसाठी पहिले टेलिग्राम डिलीट करा, टेलिग्राम अनइन्स्टॉल करा. त्यामध्ये आपली बॅच असेल काय असेल तर त्या वेगळी गोष्टी आहेत. पाहिजे तर तुम्ही मित्राचं, आई वडिलांची कुणा मोबाईल मध्ये डाउनलोड करा आणि तेवढं फक्त गोष्टी बघत जा, पण ह्या भानगडीमध्ये पडू नका. सगळ्यात जास्त नुकसान जर कशात झालं असेल तर या. आणि तुम्हाला मी काय मी शब्द वापरायचो की रडायला माणूस सापडायचा नाही. जर आयोगानं ठरलं असतं की तुम्ही उद्या कोर्टात जाणार तर कुठे जा, आम्ही 25ला परीक्षा घेणार, 100% सांगतो रडायला माणूस भेटला नसता, रडायला माणूस भेटला नसता. त्यामुळं अशा भानगडीत अजिबात पडू नका. टेम्परामेंटचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. मी जरी एखादी गोष्ट दिली असेल ना, निग्लेक्ट मारा, किंवा मला त्या बाबतीमध्ये तुम्ही प्रश्न विचारा किंवा काही करा सर प्लीज असं. आणि मला 1-2 विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं सर तुम्ही अशा गोष्टी शेअर करू नका. मी जवळपास बंदच केलं होतं शेअर करणं. प्रत्येक वेळेला मी एखादी गोष्ट म्हणतो ना इथून पुढे करणार नाही, मॅक्झिमम वेळेला मला विद्यार्थ्यांनी सांगितलेलं असतं. आणि मी कधीच बघत नाही कोणता विद्यार्थी आणि काय. जेव्हा जेव्हा विद्यार्थी मला काही सांगतात चांगली गोष्ट, ज्यांना आपलं भलं होणार ती गोष्ट आपण फॉलो करतो. ऍडिशनल प्रिंट ऐवजी नवीन क्वेश्चन पेपर, त्या भानगडीत आपण जास्त पडायला नको. P2P टेलिग्राम पोल प्रमाणे प्रत्येक विषयाचे महत्वाचे फॅक्च्युअल झालं चेतन, ते पण आपण गोष्टी डिस्कस झाल्या. हाफ टाइम प्री अँड हाफ टाइम मेन्स अजिबात नाही. जोपर्यंत एमपीएससी ची डेट येत नाही, हाफ टाइम मेन्स, हाफ टाइम हा चान्स तुमच्याकडे नाही. तुम्ही फक्त आणि फक्त प्रिलिम्स केली पाहिजे. मी फार काळजीपूर्वक सांगतोय, तुम्हाला घाबरवत नाहीये. पण जर आयोगानं 15 दिवसात परीक्षा घेतली तर तुम्ही अजिबात आता कोणाकडे जाऊ शकत नाही. गव्हर्नमेंट कडे गेला ना, गव्हर्नमेंट लाच देईल आता की परीक्षा पोस्टपोन घ्या किंवा आयोगानं असं का केलं म्हणून. 8 दिवसात जरी परीक्षा घेतली ना, आपल्या कोणाला काही करता येणार नाही. त्यामुळे अजिबात मेन्सची तयारी करू नका. खूप लोकांनी आपल्या पण काही बॅच घेतल्यात. आता मी त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, बॅच घेतल्या असत्या तर घ्या, पण ते आता बघू नका, प्लीज बघू नका. त्यातल्या अप्रोचची बॅच तर बघूच नका. अप्रोच मेन्सचा थोडा वेगळा आहे, प्रिलिम्सचा वेगळा आहे. करंट कुठपर्यंत करायचं ऍज डिसाइडेड, मार्च पर्यंत. फेब्रुवारी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. काही मॅगझिन मध्ये फेब्रुवारीचं करंट मार्चच्या महिन्यात येतं, त्यामुळे मार्च पर्यंत करा. एक प्रश्न होता, आयोगाने पेपर सेंटरवर पाठवले असणार, त्या भानगडीत आपण नको पडायला. P2P सायन्स सारखं झालं आपलं. मिनिमम 20 दिवस तरी भेटायला पाहिजे असा माझा अंदाज इथून पुढे. 15 दिवस 25 दिवसात तर मेन्स त्या टाइमला घेईल. मेन्स बघा, माझा जो अंदाज होता पर्टिक्युलरली, मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, एका व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की आयोगाला एक सवय लावली मेन्स जानेवारी मध्ये घेण्याची. त्यामुळे जरी 25 ऑगस्टला परीक्षा झाली असती तरी मला आतून फुल कॉन्फिडन्स होता परीक्षा पोस्टपोन होणारच होती, मेन्स जानेवारीत झाली असती. आणि आताही शक्यता नाकारता येत नाही, फक्त प्रिलिम्स किती पुढे जाते त्याच्यानुसार. तर त्या मेन्सची डेट जवळपास 99.99% थोडी पुढे जाऊ शकते. हिस्ट्री बद्दल थोडं काही बोला सर. हिस्ट्री बद्दल मला असं वाटतं प्रिलिम्सला जास्त लोड घेऊ नका. नवीन विद्यार्थी असतील तर एकदम लिमिटेड गोष्टी करा, एक 20-25 समाज सुधारक चांगले करा, महत्वाचे टॉपिक्स करा आणि बाकी सर्व अप्रोच वापरा. कारण
नवीन विद्यार्थ्यांना हिस्ट्रीमध्ये कंट्रोल मिळवायला खूप वेळ लागतो, खूप फॅक्ट आहेत, एवढं लक्षात ठेवणं हायली इम्पॉसिबल आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी चांगलं केलं तरी काय हरकत नाही, किंवा बाकीच्या आपल्या आधीच्या नॉलेजवर पण बऱ्यापैकी प्रश्न सोडवता येतात. सगळं ऍग्रीच्या जागा नागरी शाळा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये समाविष्ट होतील का नाही, हे मी तुम्हाला तेच सांगितलं की आयोग एवढा वेळ घेतो याचा अर्थ आयोग आम्हाला अजून टेक्निकल गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीयेत. ह्याच राज्यसेवेमध्ये घ्यायच्या का त्या पुढच्या नवीन सेपरेट ऍड काढायची. क्लर्क बद्दल काही अंदाज, क्लर्कचा सॉरी मी तुम्हाला मागे मला वाटतं सांगितलं होतं, मागच्या 2 वर्षी एक साधारण 50 दिवस लागले होते रिझल्टला. आताही तसं आपण कन्सिडर करूया. सर ऍग्रीच्या मेन्सचा सिलेबसचा इश्यू आहे ऑलरेडी. मी थोडंसं ऐकलं होतं पण मला त्याबद्दल क्लॅरिटी नाही, त्यामुळे मी आता काही बोलणार नाही. सर इंजिनिअरिंगच्या जागा वाढतील का, नॉट शुअर. सिव्हिल इंजिनिअरिंग नॉट शुअर, त्याबद्दल मला माहित नाही. नवीन करंट ऍड केले तर, न्यू पेपर प्रिंट केले तर ते बघू आपण, जेव्हा ऍड येईल त्याच्यावर आपल्याला कळेल. 31 सप्टेंबरचं काय म्हणताय सर, मी तुम्हाला ठणकावून खूप वेळा सांगितलं, आयोगाकडून अजून काहीच याच्यावर चर्चा नाही डेट बद्दल. तुम्ही डेट मार्केटमध्ये बाहेर येतात कशा, मला हीच गोष्ट कळत नाही. आयोगाला अजून हेच डिसाईड करता आलेलं नाहीये ऍग्रीच्या जागा सेपरेट घ्यायच्या का याच्यात घ्यायच्या. याच्यात घेतल्या तर जुनी ऍड स्क्रॅप करून नवीन ऍड तयार करायची का तीच ठेवायची. हे सगळे इश्यू असताना तुम्ही डेट ही खूप पुढची गोष्ट आहे. आधी आयोगाला टेक्निकल गोष्टी कराव्या लागतील, राईट. मेरिटवर वाढेल का प्रिलिमचा, काही फरक पडत नाही मेरिटचा. ज्यांना मार्क पडायचे त्यांना पडतात. मी 2-3 जणांना, आपले जे क्लोज स्टुडंट आहेत त्यांना म्हटलं होतं आंदोलन चालू असताना की पुढच्या मोमेंटला तुम्हाला 2 तासात पेपर दिला ना तरी तुम्ही पास होणार आहे का. मला तेवढा कॉन्फिडन्स आहे. ज्या लोकांचं टेम्परामेंट चांगलं आहे, जे लोक स्विच ऑन स्विच ऑफ लवकर करू शकतात, त्या झोनमध्ये पेपरमध्ये घुसलात आणि तुम्ही सर्वस्व तुमचं त्या पेपरला दिलं की लिहून घ्या माझ्याकडून, तुम्ही कधीच फेल होत नाही. प्रॉब्लेम फक्त एक होतो, पेपरमध्ये गेल्यानंतर थोडासा गोंधळ, थोडीशी गडबड, लॅप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. टेस्ट क्रिकेटमध्ये बघा तुम्ही खूप वेळा, किंवा वन डे मध्ये पण बघा, तुम्ही बघितलं असेल एखाद्या प्लेअरचं कॉन्सन्ट्रेशन हल्लं ना त्याची विकेट पडते पुढच्या मोमेंटला. सेम तसंच असतं, आपली विकेट तेव्हाच पडते जेव्हा लॅप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं. फुल कॉन्सन्ट्रेशन ऍव्हरेज अभ्यास केलेला विद्यार्थी कधीच प्रिलिम्स तरी फेल होत नाही. मेन्स ही वेगळी परीक्षा आहे, प्रिलिम्स ही वेगळी आहे. सायन्स बद्दल काहीतरी सांगा सर. खूप सायन्स बद्दल मी सेपरेट एखाद्या परत बोलेन त्याच्याविषयी. तरी थोडक्यात माझं जे म्हणणं आहे ना, सायन्सचे ज्यांना जमत नाही ना त्यांनी खूप डोकं आपटू नका. कारण सायन्स, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश ग्रामर हे असे विषय, यांचा जर ऍप्टिट्यूड असेल तरच ग्रोथ जास्त होते. म्हणजे ऍप्टिट्यूड म्हणजे ज्यांचं पहिल्यापासून थोडं बेसिक स्किल आहे ना, तर त्याच लोकांना इम्प्रुव्हमेंटचा स्कोप जास्त असतो. ज्यांचे बेसिक ऍप्टिट्यूड नाहीये स्कूलिंग कॉलेज पासून, त्यांना थोडं डिफिकल्ट जातं. मी बॅच घेतो ग्रामरची, सायन्स पण आहे, पण मी तरी सांगतो तुम्हाला की खूप जास्त मार्कांची ग्रोथ होईल याची गॅरंटी ठेवू नका. ज्यांचा ऍप्टिट्यूड चांगला आहे ना त्यांना मात्र स्कोप असतो, प्रॅक्टिस केली की मार्क वाढतात. पण ज्यांचा ऍप्टिट्यूड नाही ना, प्रॅक्टिस करू नये त्या प्रपोर्शन मार्क वाढत नाही. 20च्या 20 मार्क टार्गेट करू नका, पहिले 15-16 क्वेश्चन टार्गेट करा मार्कांचे म्हणजे मार्क म्हणण्यापेक्षा 15 ते 16 क्वेश्चन टार्गेट करा. त्यातले 10-12 जरी बरोबर आले तरी इट्स ओके. बाकीच्या विषयांमध्ये कव्हर करा. ज्यांना सायन्स जमत नाही, ज्यांना जमतं त्यांनी तुमच्या फुल स्टेज न करायला काही हरकत नाही. थीम्स ज्याला मी म्हणतो एरियाज, तशा पद्धतीनं काढा. जसं बायोमध्ये आपण कायम सांगत आलो की प्लांट क्लासिफिकेशन, अॅनिमल क्लासिफिकेशन, सेल एक चॅप्टर आहे, त्यानंतर एंडोक्राईन एक चॅप्टर आहे, हेल्थ अँड हायजीन डिसीज वाला एक पार्ट आहे. फिजिक्स मध्ये असे 2-3 टॉपिक आहेत. मेन्स मध्ये मी ते चॅनलवर पण टाकले होते, ती पीडीएफ, तर ती बघू शकता तुम्ही. पुढचा 11 जुलैला पेपर सेट ट्रेझर डिपार्टमेंट पोहोचले, बरोबर, करेक्ट. इम्पॉर्टंट टॉपिक्स ऍग्री सायन्सचे मी ऑलरेडी शेअर केले चॅनलवर. आता लेक्चर संपल्यावर परत त्याला पिन करतो. सर तुम्हाला सगळं माहिती असतं यामुळे विचारलं, पण आपण काही सांगत नाही, प्लीज सांगत जावा सर. खूप हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला मॅक्झिमम गोष्टी माहित नसतात. तुम्हाला असं वाटतं माहिती असतात. समजा माहिती असल्या तरी काहीच गोष्टी आपल्याला शेअर करतात, काही गोष्टी पब्लिकली बोलता येत नसतात. त्यामुळं बऱ्याच लोकांना असं वाटतं की सरांना सगळं माहिती असतं. अशा गोष्टी नाहीयेत. ज्या गोष्टी मला माहिती असतात, ज्या कन्वे करायचं ते मी डायरेक्टली इनडायरेक्टली करू शकतो. आणि इथून पुढे तुम्हाला मी सांगतो, आता हे रेकॉर्ड पण होते लेक्चर, कदाचित हे युट्यूबला गेलं तरी जाऊ शकतं. पण मी सांगतो, एमपीएससी सर्व्हेलन्स वाढवलाय. एमपीएससी तुमचं काय म्हणता येईल त्याला, हे पण बघत असते, काय म्हणता येईल त्याला, टेलिग्राम पण बघते, युट्यूब पण बघते, सगळ्या गोष्टी बघते, कोण काय बोलतो कसं करतं. त्यामुळे इथून पुढे माझी बाकीच्यांनाही विनंती असेल
जी काही गोष्ट पोस्ट करायची ती काळजीपूर्वक करा. उद्या जर तुम्हाला आयोगानं काही ऍक्शन घेतली तर तुम्हाला डिफेंड करता आलं पाहिजे कोर्टामध्ये. या पद्धतीने पोस्ट करत चला. आणि मला नाही वाटत आपली एखादी पोस्ट अशी आहे ज्याच्यामध्ये आपण कॅटेगोरिकल स्टेटमेंट्स केले. आपण प्रत्येक वेळेस शक्यता शब्द वापरला, पॉसिबिलिटी बघितली, दाट शक्यता, पातळ शक्यता मी म्हटलो असेल, पण शक्यताच म्हटलं आपण. कधीच कुठल्याच गोष्टीची आपण एकदम कॅटेगोरिकल सांगितलं नाही की हे असं होईलच किंवा ते असं. इव्हन ते मी म्हटलं चॅनलचं ते असं म्हणू का म्हटलं होतं, चॅनलचं नाव बदलायचं असं म्हणू का म्हटलं होतं, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कॅटेगोरिकल स्टेटमेंट हे कुठंच चालत नाहीत. इव्हन प्रशासनात गेल्यानंतर पण तुम्हाला अशा गोष्टी करून चालत नाहीत. म्हणजे काही काही लोक जे म्हणतात डंकी की चोट पे सांगतो, असंच होईल तसंच होईल, असं काही नसतं. देर आर मल्टिपल पॉसिबिलिटीज. राज्यसेवा जागा वाढतील का? डेटचं नाही सर. जागा वाढ बद्दल तुम्ही म्हटले 31 सप्टेंबर पर्यंत. मला जेवढी माहिती आली त्याच्यानुसार आहे. आणि प्रत्येक वेळेला मी खराच असेल याची गॅरंटी नसते. कधी कधी माझ्याकडे येणारी माहिती चुकीची असू शकते, कधी कधी माझं इंटरप्रिटेशन चुकीचं असू शकतं. त्यामुळे मला जेवढा अंदाज असतो त्या गोष्टी मी सांगतो. सब्जेक्ट वाईज अप्रोच घ्या सर. हे बघा कमलेश, तुम्ही जी गोष्ट सांगितली आहे ना, ही ऍक्च्युली आपला पुढच्या अप्रोचचे लेक्चर होते ते त्या पद्धतीचे. ठीक आहे, आता रिव्हील झाले, सांगेल. कंबाईनचा माझा हा प्लॅन होता सब्जेक्ट वाईज अप्रोचचा, जे मी लवकर करत नव्हतो. कारण काय होतं, आपण एखादी गोष्ट सुरू केली की चायनीज बॅचवाले आपल्यापेक्षा फास्ट आहेत, त्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करतात. 23चा पेपर बरेचसे चायनीज बॅचने परत अपलोड केला. मी ज्या 23च्या पेपरच्या डिस्कशन मधल्या गोष्टी सांगितल्या, मला विद्यार्थ्यांनी सांगितलं सर चायनीज बॅच मध्ये आल्या त्या गोष्टी. असं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी ज्या स्ट्रॅटेजिकली डिस्क्लोज करतो ना, नवीन इनिशिएटिव्ह, तर तो त्यापैकी एक होता. तर हे करणार आहे आपण कमलेश. एक रिक्वेस्ट आहे, प्रीचा स्टडी चांगला झाला आहे, मेन्सचा सिलेबस डिकोड करून सांगता येईल का? खूप मस्त होईल. आताच नाही, डेट कधी येते त्याच्यावर आपण ते डिसिजन घेऊ. आपण लेक्चर घेतलं की पोरांची प्रोसेसिंग तिथे चालू होते मेन्स बद्दल. मेन्सच्या झोन मध्ये जाऊ नका. त्यामुळे म्हणलं होतं मी, प्रिलिम्सचा मोमेंटम आहे तो ब्रेक होऊ देऊ नका. करंटचे ऍडिशनल क्वेश्चन ऍड करा P2P मध्ये. आपण निश्चित करूया त्याच्याबद्दल काहीतरी. मला असं वाटतं की राज्यसेवा परीक्षा पुढच्या 15 दिवसात होईल. खरं आहे का? काय असू शकते, म्हणजे मला माहित नाहीये. किंवा मी जे सांगितलं तुम्हाला की 8 दिवसातही राज्यसेवा होऊ शकते. कारण काय, एमपीएससीनं इगोर घेतलेल्या गोष्टी आहेत. एमपीएससीला खूप 2 वेळा एकदम स्ट्रेच करून परीक्षा पोस्टपोन करावी लागली. आणि कुठल्याच आयोगाला, कुठल्याच गव्हर्नमेंटला ही गोष्ट पटत नसते. म्हणजे आता हे रेकॉर्डवर आहे तरी मी तुम्हाला सांगतो, कुठल्याच गव्हर्नमेंटला कधीच परीक्षा पोस्टपोन करणं हे पॉझिटिव्ह नसतं त्यांसाठी हे निगेटिव्ह असतं. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल, खूप एवढ्या विनंत्या करू नये. आदल्या दिवशी, ज्या दिवशी डिक्लेअर झालं त्याच्या 10 वाजेपर्यंत गोष्टी झालेल्या नव्हत्या. ही फॅक्ट आहे, ही मला माहिती, बरोबर आहे. नेक्स्ट वीकला होईल. मेन्सला किती दिवस मिळू शकतील? मेन्सला साधारण 4 महिने मिळतील असा माझा अंदाज आहे. बघू आता. खूप छान शब्द आहेत सर, चायनीज बॅच. चायनीज बॅचसाठी की ते कसं होतंय, अर्धवट गोष्टी घेतात ना, आणि त्याच्यामध्ये आपण जसं सांगतो प्रत्येक वेळेला की बाबा तुम्ही अप्रोचवर भरोसा ठेवू नका. सगळ्यात पहिले तुमचं नॉलेजनं आणि तुमच्या माहितीवर, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अंडरस्टँडिंगवर क्वेश्चन सोडवा. दुसऱ्या केसमध्ये लॉजिकल डिडक्शन, आणि काहीच नाही आलं तर ठोकताळे वापरा. या गोष्टी बरेच लोक सांगत नाहीत. त्यामुळे पोरांना काय वाटतं की बॅच केली की मार्क वाढतील, पोरं अभ्यास बाजूला ठेवून त्यांना प्रश्न सोडवायला जातात, आणि मग कार्यक्रम होतो, करेक्ट गेम होतो, आणि त्यामुळं आपली पण बदनामी होते. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की चायनीज बॅच काय की अर्धवट गोष्टी किंवा दुसऱ्याच्या कॉपी केलेल्या गोष्टी आहेत ना, ह्या टिकत नाहीत जास्त काळ. जे तुमच्याकडे असतं, ओरिजिनल असतं ना, तर ते खूप वेळेला तुम्हाला काय म्हणता येईल त्याला, लॉंग टर्म साठी. किंवा थोडक्यात आपण विषय घेतला ना, ऍपलचा फोन आणि चायनीजचे जे आपण फोन बॅन केले, सुरुवातीच्या काळात आले होते बघा, 4-4 सिम, 8-8 सिम वाले. असा भला मोठा आवाज त्यांचा असायचा. त्याच्यामध्ये एक तिसरे असं वाक्य आहे की चली तो चांद तक नाही तो शाम तक, तसा प्रकार आहे ते. त्यामुळे पेपर कसा येईल काय याच्यावर डिपेंड नाही. आपण ज्या गोष्टी सांगतो त्याला एक बेस आहे, त्याला एक आधार आहे. कंबाईनचे पेपर घ्या, सरळ सेवेचे घ्या, तलाठी भरती घ्या, किंवा अजून कुठलेही घ्या. इव्हन MBA एंट्रन्स घ्या, लॉचे CET एंट्रन्सचे पेपर घ्या, कुठेही जा, तुम्हाला त्या अप्रोचचा फायदा होतो, म्हणजे होतो. कारण त्याला एक बेस आहे. आणि चायनीजच्या बॅच मध्ये येऊ शकतो. पेपर जर एकदा ट्विस्ट केला ना, तर डायरेक्टली करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो. त्यामुळे मी त्याला ते चायनीज बॅच नाव दिलं होतं. ठोकताळेला 1-2 ते पेपर युट्यूबवर नको घ्या सर, कारण MPSC पण वाच करू. हे बघा, तुम्हाला मी सांगतो रेकॉर्डवर. आता आपले काही जुने मित्र आहेत, मला जेवढ्या गोष्टी कळल्यात ते 100% मार्केटचा सर्व्हे करतात. UPSC वाले पण करतात. आता त्यात एक गमतीशीर केस असा होता, सगळ्यांनाच माहित होतं, मी इनसाइट्स मध्ये काम करत असताना आमच्या पूर्ण स्टाफचा एक फोटो टेलिग्रामवर टाकला होता सरांनी. आणि माझा जो मित्र जुना प्रिपरेशनच्या काळातला, त्यानं मला फोन केला, म्हटला तो अजित इनसाइट्सला काय करतोय. मग त्याच्यानंतर बरीच चर्चा झाली. मी त्याला विचारलं असं का, तो म्हणला आम्ही बऱ्यापैकी गोष्टी हे करतो, काय म्हणता त्याला, बघत असतो, वॉच करत असतो, मार्केटमध्ये काय चाललं काय नाही. होऊ द्या, काय नो डाऊट.
आपल्याला एक बेस आहे, आपल्याला एक आधार आहे, आपल्याला कधी मरण नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी कशाला देतो? अभ्यासाला, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला, अंडरस्टँडिंगला. त्यामुळे आपल्याला मरण नाही, त्यामुळे आपण घाबरायची गरज नाही. एमपीसीचा गेम करेल का नाही करेल, आणि हे करण्यासाठी एमपीसीला इन हाऊस फॅकल्टी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करता येत नाही. एमपीसीला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. इन्स्ट्रक्शन देताना फार तर फार एमपीसी एवढं म्हणू शकते की प्रश्न अशा पद्धतीने काढाल की कोणाला तुक्के मारता येणार नाहीत. आपली तुक्कीची बॅच नाहीच, त्यामुळे आपल्याला काही मरण नाही. आता आयोगाला गृहीत धरून चालणार नाही, 100% गृहीत धरून चालणार नाही. आंदोलने करणे किती संयुक्तिक आहे सर? भागवत, तुम्ही आता माझी मजा घेत आहेत हे मला कळत आहे. सर ऍग्री जागा ऍड न करता एक्झाम डेट डिक्लेअर केली तर ऍग्रीची मुले ऐकतील का? हे आता ऍग्रीच्याच मुलांना विचारा, त्याबद्दल आपण नको. महत्वाचे प्रश्न आपण फक्त घ्या. सर आता बॅच जॉईन केली तर कव्हर होईल का? आय मीन तुमचे लेक्चर वगैरे. बघा, जर वेळ मिळेल तुम्हाला 15 दिवस प्लस तर कव्हर होईल, आणि 15च्या आत जर आली तर नाही होणार. अजून कोणाचं क्वेश्चन? सर आपल्या अप्रोचचं बिल्डिंग खूप भारी आहे, खूप भारी समजून सांगतं, लॉजिकल खूप. ठीक आहे, हो थँक्यू. असे कशासाठी? ओके, कृषीवाल्यांना गुलीगत धोका भेटणार वाटतं. एक गोष्ट मात्र मी आता रेकॉर्डवर सांगतो, एक तर तुझा व्हिडिओ बघितला होता ना मी कृषीवाल्यांचा, त्यात काही मुलं म्हणत होते की आमची मागणी मान्य झाली, आता जे काय आंदोलन करतात ते राजकीय लोक आहेत. मला लिटरली एवढा राग आला होता की असं कसं काय करू शकतात. आपण मॅक्झिमम राज्यसेवेच्या मुलांची आतली जी गोष्ट मी सांगतो, मला आयबीपीएससी जास्त मुलांना काही घेणं देणं नव्हतं, परीक्षा अभ्यास झालेला नव्हता, सॉरी अभ्यास म्हणण्यापेक्षा टेम्परामेंट नव्हतं म्हणून पोरांना परीक्षा पोस्टपोन करायची होती, म्हणून सगळे ऍग्रीला सपोर्ट करत होते. आणि ऐन वेळेला ऍग्रीच्या मागण्या झाल्या आणि ऍग्रीवाल्यांना काढता पाय घेतला, तोंडावर आपट्याची वेळ आली होती राज्यसेवेच्या मुलांना. तुम्ही विचार करा, समजा ऍग्री जागा मान्य झाल्या, राज्यसेवा पोस्टपोन नसती झाली तर. त्यामुळं मला असं वाटतं की बाकीच्यांनी थोडं विचारपूर्वक काम करायला पाहिजे, ऍग्रीवाल्यांना पण. अशी डायरेक्ट तुम्ही गुलीगत धोका राज्यसेवेवाल्यांना नाही द्यायला पाहिजे. 60% स्टडी, 40% अप्रोच ते स्टडीनुसार, हे महत्वाचे. ठीक आहे, मी शिव्या घातल्या त्यांना. ठीक आहे, 4 टाळकी सरला बेकार निघाली. ठीक आहे, असू द्या. 1 मिनिट, अजून काही क्वेश्चन आलेत, मला पर्सनल पाठवलेत. सर रिव्हिजन व्हिडिओचं प्लॅनिंग टाइम टेबल सांगा प्लीज. रिव्हिजन व्हिडिओज आणि टाइम टेबलचा ना डेट आल्यानंतर आपल्या एक्झॅक्टली कळेल. आता समजा आपण 15 दिवसाचा प्लॅन केला, परीक्षा 8 दिवसात झाली तर, आपण 15 दिवसाचा प्लॅन केला, परीक्षा 2 महिने झाली तर, थोडस 1-2 दिवस फक्त वाट घ्या, आपला एक अंदाज येईल. अंदाज आला की आपण त्या पद्धतीने करू. फक्त माझं, मी सुरुवातीला सांगितलेली गोष्ट, उशिरा जॉईन झाले बरेच जण, आता 400 पर्यंत जॉईन झाले. तर माझं असं म्हणणं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला परीक्षा पोस्टपोन होताना शेवटच्या आठवड्यात जाणवत होत्या की मी हे करायला पाहिजे होतं, माझं हे राहिलंय, त्या गोष्टी आता करा. उद्या जर परीक्षा 15 दिवसांनी झाली तर त्या शेवटच्या दिवसांमध्ये असं वाटायला नको ते माझं करायचं राहिलं. जे माझं करायचं राहिलं ते आता करा. 100% ती गोष्ट तुम्हाला कधीच खटकणार नाही. काय होतं माणसाला, त्यातलं काही येऊ न येऊ, पण परीक्षेला जाताना तो जो असतो ना की हे राहिलं ते राहिलं, ही खूप वाईट गोष्ट आहे. त्यामुळे कधी कधी गुलेटाईन केलेलं बरं असतं की सगळं संपलंय, ऑल इज वेल वाला फंडा आहे ना, तो खूप चांगला असतो, ऍटलीस्ट प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये तरी. कारण प्रिलिम्स जनरलिस्टिक पेपर असतो आणि प्रिलिम्सला खूप स्पेसिफिक विचारत पण नाहीत. तर त्याच्यामुळं सगळ्यांनी व्यक्त आहे. बघा, असं नका करू, टाळकी फोडान हे करा, त्या गोष्टी करू नका. संविधानिक मार्गाने त्या गोष्टीला आपण बघूयात कसं हँडल करता येईल, काय करता येईल. याच्या व्यतिरिक्त काय महत्वाचा क्वेश्चन असेल तर सांगा, अदरवाईज आपण कन्क्लूड करूया. सर तुम्ही म्हणतायत 15 दिवसात होईल प्री, पण सगळे तर म्हणतायत ऑक्टोबरला होईल. मी 15 दिवसात होईल असं नाही म्हणते. बघा, तुम्ही शब्द फार काळजीपूर्वक वापरले पाहिजे. शक्यता हा जो शब्द असतो ना, शक्यता, पॉसिबिलिटी, याचा अर्थ असतो होऊ शकतं, होऊ पण नाही. ही एक शक्यता, आणि मी तर 2-3 केस तुमच्या समोर मांडल्यात. जर असं झालं तर, जर असेल, कारण असं क्लिअर कट ना आयोग सांगू शकतं, ना आयोगातला कोणी अध्यक्ष सांगू शकतो, ना सचिव मॅडम, कोणीच नाही सांगू शकत, कारण त्यांचं याच्यावर अजून विचार मंथन चालू आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, अजून डेटच्या बाबतीमध्ये काहीही झालेलं नाही. आता काय स्ट्रॅटेजी असावी, मी सुरुवातीला सांगितली होती की जे काय शेवटच्या दिवसात वाटत होतं आपलं करायचं राहिले ते पुढच्या 4-5 दिवसात करून घ्या. 4-5 दिवसात डेटचा अंदाज येईल, त्याच्यानंतर आपण परत एक सेपरेट पद्धतीने करू. जोपर्यंत डेट नाही तोपर्यंत मेन्सच्या मागे लागू नका. मेन्सची तयारी आतापासून करू नका, मेन्सचे अप्रोच आतापासून बघू नका, मेन्सचे पीवायक्यू पण आतापासून बघू नका. आता सध्या फक्त प्रिलिम्सच्या झोन मध्ये राहा, प्रिलिम्सचा मोमेंटम ब्रेक होऊ देऊ नका. एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल. फार महत्वाचा प्रश्न असेल तर सांगा. यस, रॅपिड रिव्हिजन बॅच पण आता अपडेट होईल. डेट जशी आली, समजा थोडा आपल्याला एक महिन्याचा वेळ जर मिळाला तर तो डिटेलमध्ये होईल. 15 दिवसाचा आला तर शॉर्टकटच करावं लागेल. आणि हीच गोष्ट आपण खूप दिवस झाले वेट करतोय, किती दिवस मिळतात, काय मिळतात. कारण मला हेच आपल्या जे कंटेंट आहे ते आपल्याला कंबाईनला पण वापरता येऊ शकतं, राईट.
मला असं वाटतं आता इथे आपण थांबूयात. परत उद्या एखादं सेशन घेऊया. आंदोलनाविषयी काय काय गोष्टी आहेत त्याच्याबद्दल, टेक्निकल गोष्टी ज्या आहेत, काय काय झालं, कसं कसं झालं, याच्यावर बऱ्याच जणांच्या बऱ्याच थिअरीज आहेत. त्यामुळं त्या क्लिअर करण्याचा एक प्रयत्न करूया. राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.